केलाय
धन्यवाद.
पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। हर दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन। सब हंस रहे हो, चलो लेट्स गो। दामला धन्यवाद। एक आगे
दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे। दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे। वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी। खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे। दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे। वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी। खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे। दुनिया में रहना है तो काम कर प्यारे। पैसे बिना दुनिया में रोटी नहीं मिलती, रोटी नहीं मिलती, लंगोटी नहीं मिलती। पैसे बिना दुनिया में रोटी नहीं मिलती, रोटी नहीं मिलती, लंगोटी नहीं मिलती। नाम अपना न बदनाम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे। दुनिया में रहना है तो काम कर प्यारे। एक दिन तेरे मेरे ख्वाब होंगे पूरे, ऐसी कोई बात कर चल ओ जमूरे।
गोरी जैसे दौड़ी चली जाए, चल कर चल राम राम कर प्यारे, दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी, खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे। धन्यवाद. सावित्री, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय आहे ते? अगं असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर. कर प्यारे, सावित्री, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय आहे ते? अगं असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर. इश्श, आता या वयात कसं वाटेल ते? हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस. हे तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली. लोक तू करतील आपल्यावर. स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात. असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला. मला लई काम आहे ती. अरे बाळा, गप माझ्या सोन्या, तुला काय हवंय? काय रडतोयस? अगं बाई, ह्याचं अंक लय दाबलंय. हे पण घरी नाही. आता मी काय करू? सावित्री, अगं ये सावित्री, किती रडतोय तुझं बाळ? काय झालंय त्याला? होय ग पारू, रात्रीपासून लय रडायला लागले बघ. काय ठाऊक काय झालं या? अंग बी लय तापलंय या. अगं सावित्री, अगं याचं अंग तर इस्तवणी तापलंय या. होय ग पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटलंय? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असं झालंय. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात. मग आता मी काय करू? हे पण घरी नाही. अगं तुझं पोरगं लय तापलंय. आता रडत बसू नकोस, वेळ वाया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले, लय चालीम उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. होय होय, चल लवकर, माझं लेकरू लय तापलं या. बाबा, ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा, माझ्या बाळाला वाचवा. बाबा, माझ्या बाळाला वाचवा. त्याचा विस्तवासारखं तापले. बाबा काहीतरी करा, बाबा काहीतरी करा. तुझ्या बाळाला भूतबाधा झाली या. कसली भूतबाधा बाबा? बाई, तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय. काय? विहिरीतल्या भूताने? मग काहीतरी उपाय सुचवा बाबा. मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. बाई, तू काळजी करू नकोस. बाबांवर विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल. थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल. म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन. पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा बाबा. बाई, तुला काय करायची गरज नाही. तू फक्त पैसे दे, नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगाला, दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा, की जय हो, बाबा की जय हो. बाबा बोले, बाबा बोले. ह्याचा अजून कसं काय ताप कमी नाही झाला? काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं किती रडतोय तो. तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन. याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं, माहित आहे का तुला? अहो, पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी कशी करणार होते प्रसूती? अगं याचं अंतर तव्यासारखं दापलंय. अशी कशी गाफील असतेस तू? अहो, मग काहीतरी करा ना. दादा, लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावते. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो. अहो, जरा विश्वास ठेवा. हे बघा, याचा ताप कमी होतोय. कपाळ पण अगदी थंड पडलंय या. बघा ना जरा. उठ ना बाळा.
हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये. उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देते. उठ ना बाळा. काय झालं? अहो याला काय झालं? हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. ए बाळा उठ ना. काय झालं? अहो काय झालं याला? हा असा गप्प गप्प काय? ए उठ ना बाळा. काय झालं तुला? अहो बघा ना जरा. आणि नाही राहणार मी अडाणी. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कुणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिऱ्या वाटेल तेव्हा कळेल या सुभद्रावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. सुभद्रा तुम्ही. काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कोणी काही म्हणू दे. मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. पोस्टमन, सुभद्रांचं घर घ्यायचं आहे का? तुमची दिल्लीहून तार आलीये. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये. तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय. तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स. कीप इट अप. महिलांचा सन्मान वाढवला तुम्ही. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे, ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारात्मकतेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्राव असावे. कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. मी तुला नाही ते बोलले. तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास. आम्ही काय आडाणी ते आडाणीच राहिलो. आता आम्ही पण शिकणार. खरं सावित्री, चुकलं आमचं, माफ करा मला.
सुंदर गीत. Please wait for a minute. मी बडीशेप आणि ओवा अन्न रगडला त्यांना Oh, no.
नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं।
মিঠা মিঠা অগণিত দেহে চলি গলা কাহাতে মন খোঁজে কাহিকি যে খোঁজে কাহাই ছাতে গায়ে ফুটিয়ে বাজে শেষ মিটি যায় হজি যায় মন চোখে গোলা চিন্তা Thank you.
ती आदिशक्ती तीच नाही ती एक विचार आहे. ती आदिशक्ती तीच नाही ती एक विचार आहे जी या सृष्टीला पूर्णत्व देते. तिच्या जन्माने घराला घरपण मिळतं. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी तर कधी आई. प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला विसरून इतरांसाठी जगते. तिच्या अस्तित्वाची वेल जशी बहरते तशी तिची माया वटवृक्षा परिछाया देते. चारी बाजूला अन्यायाचा अंधार पसरला. स्त्रीचा सन्मान हे जिजाऊचे संस्कार. या संस्कारातून शिल्पाने दिला स्वराज्याला आधार. अशी लावणी जिने केवळ एका पुत्राला नाही तर एका युगाला जन्म दिला. आपल्या चार भावंडांसोबत ध्रुव त्याला करणारे अग्रस्थान निर्माण करणारे एक तेजस्वी ज्योती म्हणजे संत मुक्ताबाई. केवळ आपल्या ज्ञानयोगी भावांची तर प्रसंगी त्यांची आत्मिक शक्ती. Thank you.
वाचवण्यासाठी मातृत्व जपत जिने ढालीऐवजी बाळाला पाठीवर बांधले, हाती तलवार घेऊन आपल्या लेकरासोबत अवघ्या मुलखाची ढाल करून जी रणांगणात उतरली, खूप लढी मैदान ही झाशीची राणी, खूप लढी मैदान ही झाशीची राणी. जेव्हा भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा महाराष्ट्राच्या या 2 स्त्रियांनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवली. एक झाली भारतातील पहिली महिला शिक्षिका, तर दुसरी पहिली महिला डॉक्टर. दोघींनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि दृढ निश्चयाने समाजाची विचारसरणी बदलली आणि स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. जिला नाही लागली आपल्या माणसांची छत्रछाया, तिने केली अनाथांवर निस्वार्थ माया. ती एक गाथा आहे मातृत्वाची, सिंधुताई अनाथांची आहे.
ही कहाणी आहे बाई तुझ्या कर्तृत्वाची, तुझ्या शौर्याची, तू केलेल्या संस्कारांची, तू पेटवलेल्या ज्ञानज्योतीची, बंधन मोडून घडवलेल्या क्रांतीची, तुझ्या त्यागाची. बाई तू आहेस म्हणून हे जग आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे. हात तुझा घे हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. पायान भाचा तुझा पिऊन खेळे पारसार, उडले चलले उडले झपके. सजले
या वेळाचे कातरे भाव बिलोरे मेघे शकुनाच्या फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले रे ओढही बेबिंद श्वासात जगात स्वप्नात येणे तुझे थांबावला माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढही बेबिंद श्वासात जगात स्वप्नात येणे तुझे थांबावला माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मनमोराचे जादू भरे पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे सजले रे क्षण माझे सजले रे प्रीतही तुझे नाम चढला पाणी बहा समजेना प्रीतही तुमजेना चढला पाणी बहा समजेना कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने ओ शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे रागाची पकडून गाडी नेसून नवी साडी निघाले राया तुमच्याकडे आली आता माझी चुकोडी झाली दिलाची नाडी जीव लावा आमच्याकडे कसं कसं वाटतंय घडघड वाटतंय
सुंदर सुंदर हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची अंगण साधली देवी
है